हॅलो, वेलकम अगेन टू बॅक माय चॅनल सारा शाह ऑफिशियल चॅनल. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत फोटो फ्रेम. एका चित्राला जर आपल्याला करायची असेल तर ती कशी करायची. तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणारे एक चित्र किंवा फोटो, एक कात्री, ब्रश पेन आणि तर आपलं कंपासमधले साहित्य आणि एक मोठासा असा कार्डबोर्डचा तुकडा. त्यानंतर आपण आपलं जे हे साहित्य आहे त्यातील एक स्टेप्स फॉलो करणार आहे. चला तर पाहू. सर्वप्रथम आपण आपलं जे चित्र आहे त्याचं माप घेऊन व्यवस्थित आजूबाजूला आखून नंतर ते कापणार आहोत. तर व्यवस्थित ते माप घ्यायचं आहे. जर ते माप चुकलं तर आपली फ्रेम देखील चुकेल. त्यामुळे पेन्सिलने 2 बोटे एवढा आजूबाजूला गॅप सोडून त्या चित्राचं माप घ्या आणि त्यानंतर रेषेवर बरोबर असं कापून घेऊन आपण त्या फ्रेमचा जो खालचा तुकडा आहे तो घेणार आहोत. तर या ठिकाणी आता मी ही जी फ्रेम आहे याला व्यवस्थित कापून घेतलेलं आहे. एखादा वेस्ट कार्डबोर्ड असला आपला तरी पण ते चालू शकतो. त्यानंतर आपण चित्र ठेवून पाहूयात की बरोबर आलं आहे की नाही, किंवा आपल्याला मेजरमेंट चुकीचं वाटत आहे का. यानंतर आपला जो चित्राचा कागद आहे तो साईडला करून घेऊ आणि फ्रेम डेकोरेशनसाठी आपल्याला त्या कागदावरती किंवा त्या कार्डबोर्डवरती आजूबाजूला 4 रेषा चिकटवून व्यवस्थित असं दाखवता येईल. यासाठी आपण जे 2 बोट माप सोडलं आहे किंवा गॅप सोडला आहे ते 2 बोटांनीच आपण त्या रेषा कापून घेणार आहे. तर इथे मी त्या रेषा आखून घेतल्या, त्या व्यवस्थित कापून घ्यायच्या आहेत. त्या 2 बोट अंतर एवढ्या असल्याने आपल्याला चिकटवण्यासाठी देखील त्या सोप्या जाणार आहेत. तर मी व्यवस्थितरित्या हे कापून घेत आहे. 2 बोट असं गॅप घेतल्याने फार जागाही जात नाही आणि फार जवळ चिटकवल्यासारखंही वाटत नाही. म्हणून शक्यतो घेताना मी 2 बोट घेतले आहेत. तुमच्या चित्राच्या किंवा फोटोच्या साईजनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर पुढची स्टेपमध्ये आपण जो तुकडा घेतला होता त्यावर ते आपण ठेवून पाहूयात. नंतर ते चिकटवून त्याला काळा रंग देऊन डेकोरेशन करायचे व्हाईटनरनी किंवा फुलांनी आणि त्यामध्ये ते चित्र ठेवायचे. पहा, तर अशी आपली सुंदर फोटो फ्रेम तयार झालेली आहे. ती तुम्ही ठेवून पाहू शकता तुमच्या शोकेसमध्ये किंवा जिथे तुमची जागा असेल तिथे. तर अशा पद्धतीने फोटो फ्रेम झाली आहे. थँक्यू.